राजकारणात येण्यापूर्वीचं आयुष्य कसं होतं? बालपण, शिक्षण याच्याबद्दल नक्की आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. अ, आता बरीच वर्ष लुटून गेलेली आहे. लहानपणापासून म्हणजे अगदी अभ्यास एका अभ्यास आणि त्या काळामध्ये जर तुम्ही बघाल म्हणजे आत्ताची मुलं आणि तेव्हाची मुलं तेव्हा असे आउटडोर गेम्स वगैरे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट असायचं. आमच्या काळामध्ये काही मोबाईल वगैरे अशा विषय काही नव्हते. त्याच्यामुळे शाळेत जायचं, शाळेतून घरी आलं की अगदी पटकन ते दप्तर फेकायचं, मम्मी भूक लागली आहे काहीतरी पटकन खायचं. ते पण आपलं जे घरगुती, हल्ली खूप स्नॅकी पद्धती आलेल्या आहे, बर्गर पिझ्झा, तेव्हा तसं नसायचं. तर पटकन मम्मी संध्याकाळी काहीतरी पटकन बनवून द्यायची, ते खायचं आणि खेळायला जायचं. आणि खेळून झालं की इतकं खेळात आम्ही मग्न असायचो त्यावेळेस की मग आई वगैरे घरी ओढून घेऊन यायची की चला आता 8 वाजत आले, पप्पा ऑफिसमधून येतील असं, आणि अभ्यास करायचा आहे. तर असं ते लहानपण होतं. आणि अभ्यासातही खूप तेव्हाची वेगळीच मजा होती अभ्यासाची त्या काळामध्ये. तेव्हा काय ऑनलाईन एज्युकेशन नसायचं, बाकी ह्या सगळ्या पद्धती नसायच्या. आणि मग अभ्यास करत करत त्यावेळेस मी 10वी झाली, 12वी झालं. 12वी नंतर मी मेडिकलमध्ये MBBS मध्ये एज्युकेशन घेतलं. आणि म्हणजे त्यावेळेस शिक्षण हा एक खूप विषय मोठा मानला जायचा की शिक्षण घेतलं पाहिजे आणि मुलींना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी माझ्या वडिलांची फार इच्छा असायची. आणि म्हणून त्यांनी म्हणजे आधी तू शिक्षण घे, पायावर उभी हो, मग तुला पुढे आयुष्यात कुठेही तू काम करू शकते. आणि ते आज खरोखरच मला वाटतं की मला कामी आलंय आज ते माझ्या वडिलांचे, आई वडिलांचे ते शब्द. आणि मग ते शिक्षण घेतल्यानंतर मग पुढे मी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग पहिले मी पश्चिम महाराष्ट्रातनं, मी नाशिकची मूळची, आणि लग्न झाल्यावर मी हिंगोलीकडे आली. मग हिंगोलीत अगदी ते गावामध्ये एक छोटंसं गाव होतं आमचं, कळमनुरी. आणि त्या गावामध्ये अक्षरशः म्हणजे 25 वर्ष मागे वळून जर बघितलं तर सोयी सुविधा काही नसायच्या. आणि म्हणजे आता लिटरली कुठलीही गोष्ट अवेलेबल सुद्धा नसायची. तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नाशिकहून येताना जवळजवळ 7-8 बॅग्स वगैरे भरून सामान घेऊन मी इकडे यायची, कारण इकडे काय अवेलेबलच होत नसायचं गावाकडे. तर असा तो काळ होता. आता खूप काळ बदललाय, आता खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आता. पण मागे वळून पाहताना हे सगळे दिवस आज तुमच्यामुळे जर आठवलं मला